नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. सध्या आपण बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आहोत. डुबेबाग या परिसरामध्ये हेंद्रेपाडा येथील डुबेबाग पुन्हा एकदा आपल्याला पाण्याखाली गेलेली पाहायला मिळते आहे. याच ठिकाणी पुढे एक शाळा देखील आहे आणि त्या शाळेचा पूर्ण आजूबाजूचा परिसर जो आहे तो आता दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील पाण्याखाली आहे. पण याच्यावरती काही उपाययोजना का बरं केल्या जात नाही असा प्रश्न आता बदलापूरकर विचारत आहे. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जो काही मुसळधार पाऊस होतोय त्याच दरम्यान आजचा दिवस असा आहे की आज या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळते. 2 दिवसांपासून मात्र इथे एवढं पाणी नव्हतं, परंतु आता उल्हास नदी देखील पाणी घेत नाहीये. उल्हास नदीची पाणी पातळी सुद्धा धोका पातळीच्या पुढे आहे, म्हणजेच 18 मीटर इतकी आहे आणि परिणाम त्याचमुळे कुठेतरी हेंद्रेपाडा परिसरामध्ये पुन्हा एकदा पाणी भरायला सुरुवात झाली आहे का असा प्रश्न निर्माण होतोय. काही प्रत्यक्षदर्शी आहेत आपल्यासोबत, त्यांची संवाद साधूया. कधीपासून आहात इथे? आम्ही इथले स्थानिक आहोत, हेंद्रेपाडा स्थानिक इथलेच आहात का? काय वाटतं, ही परिस्थिती दरवर्षीची आहे का? तशी दरवर्षीची परिस्थिती ही. काही उपाययोजना केल्या जाऊ शकतात का, वाटतं का तुम्हाला? तेवढं जर प्रशासनाने जर तेवढी तयारी असेल तर ते पॉसिबल ज्या गोष्टी त्या करू शकतात, पण आता ती स्थिती आपण दरवर्षी पाहतोय. कुठल्या सोसायटीत राहतात तुम्ही? आम्ही हेंद्रेपाड्यामध्ये राहतो, सीताराम आपण जवळ. ओके, तिकडे पण पाणी वगैरे भरलंय काही? नाही, आम्ही अंदाजे घ्यायला आलो होतो, कारण तिथं पण पाणी भरत दरवेळेस. आता आम्ही अंदाजे घ्यायला आलो होतो की पाणी कुठपर्यंत आले करून. ओके, म्हणजे इकडे पाणी भरलं तर तिकडे पण भरतं का पाणी? नाही, आता जर हे पाणी वाढलं तर आमच्याकडे पण पाणी त्या भागामध्ये येतं. हो. कुठल्या फ्लोअरला राहतात? ग्राउंड फ्लोअर की कुठे? ग्राउंड फ्लोअरला राहतो. ग्राउंड फ्लोअरला राहतात, म्हणून जास्त भीती आहे का असं वाटतं का? तीच भीती आहे, म्हणून आम्ही तर पाणी चेक करायला आलो. तुम्ही आज जॉबवर वगैरे नाही गेलात? आज फ्रीलान्सिंग काम चालू माझं, म्हणून मी घेऊनच काम. नक्कीच, धन्यवाद. आपण बघतोय की हेंद्रेपाडा परिसरामध्ये राहत असलेल्या अनेक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असतंच. एक शंका असते की जर इकडे पाणी वाढलंय म्हणजे आपल्या घरातही पाणी येऊ शकतं असं. दादा, तुम्ही कुठे राहतात? इथे स्थानिक आहे, गाववाला इथलं मी. दरवर्षी पाऊस जर पडला तर पाणी आमच्या घरी पण येतं, घरात पण घरपर्यंत पाणी येतं आमचं. म्हणून आम्ही ते बघायला आलो, अंदाज घ्यायला आलो पाणी किती आहे किती नाही. तर पाऊस असं कंटिन्यू चालू राहिला तर आमच्या घरी पाणी येईल. मग काय पूर्व तयारी काही करून ठेवलेली असते का तुम्ही? आम्ही दरवर्षीप्रमाणे आम्हाला माहिती पाणी जर आमच्या घरी आलं तर आमचं सामान आम्हाला बांधायचं, सामान बांधायचं आणि कुठेतरी नेऊन ठेवायचं, ही आम्हाला तयारी करावी लागते. त्या ठिकाणी पाणी बघायला आलो, पण अजून जेणेकरून पाणी वाढलेलं नाही. पाणी वाढते पण अजून जसं पाहिजे तसं वाढत नाहीये, त्यामुळे आमचं व्यवस्थित आहे. मग घरामध्ये काही उपकरणं असतील, फ्रीज वगैरे, तर त्यांचं काय करतात तुम्ही? कसं उपाय करतात? आम्ही ते घेतो. शाळेला आमच्या बाजूला एक शाळा आहे, नगरपालिका शाळा आहे, मग त्या शाळेत आम्ही सगळं ठेवून देतो सामान. म्हणजे पावसाळा तुम्हाला नको वाटत असेल ना? मग पाऊस असं तर जेणेकरून जर का कंटिन्यू पाऊस चालू राहिला तर असं वाटतं पाऊस नाहीच पडायला, नाही पडायला बरं आहे. कारण हाल होतात. हाल होतात, कारण आमच्यासारखे खूप लोक आहेत, प्रत्येकाचे ज्यांची ग्राउंड फ्लोअरला घरं आहेत सगळ्यांचे हाल होतात. असं आम्हीच नाहीयेत, खूप हैदराबाद खूप परिवार आहेत असे, सगळ्यांचे हाल होतात. काय वाटतं, त्याच्यावर काही उपाययोजना केल्या जाऊ शकतात का? आता तुम्ही सांगितलं तुम्ही गाववाले आहात, तर वाटतं का पहिले हे होत होतं की आता जरा जास्तच होतंय? आता निसर्गाच्या पुढे काहीच नाहीये, त्यामुळे आपण बोलू शकत नाही की पाऊस कमी होईल ना जास्त होईल. याच्यावर किती पावसामुळे किती त्याला नियोजन करा जेणेकरून पाणी जाय, पाण्याची वाढ होईल, पाणी त्या वाटेने जाणार आहे. प्रशासनाने इकडे काही सज्ज झालाय का? प्रशासन वाटतं का? म्हणजे मगाशी आम्ही तो आहेत, आम्हाला अर्धा एक तास झाला मी थांबलेलो आहे. पोलिसांची गाडी येऊन गेली, ऋषिता वहिनी येऊन गेला, ऋषा घोरपडे येऊन गेला, असे जेणेकरून जे आपले स्थानिक इथे नगरसेवक आहेत, समाजसेवक आहेत, प्रत्येक जण येऊन बघून जातो इथे जेणेकरून काय हालचाल काय, पाणी वाढतंय का नाही वाढायचे, इथे कोण आहे कोण नाही सगळं बघून जातं, पाणी करून जातं. धन्यवाद दादा. तर आपण सध्या जर बघितलं तर या ठिकाणी आता सध्या हा रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा घरात राहा, सुरक्षित राहा, बाहेर कोणीही निघू नका. आपण जर इथे सुद्धा बघितलं तर या साईडला जी सुरक्षा भिंत होती ती खचून गेलेली होती आणि तिथे सुद्धा तो आपला गौरी हॉलचा परिसर आहे. हा आपला गौरी हॉल आहे आणि हा थोडासा आपण एक अंदाजा जर घेतला पाण्याचा तर हा संपूर्ण परिसर जो आहे तो आता पाण्याखाली असलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि पाण्याचा वेग जर असाच वाढत राहिला तर पुन्हा एकदा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते होऊ शकतं. काय आव्हान कराल बदलापूरकरांना? बदलापूरला एवढं आव्हान करू शकतो, घरातनं बाहेर पडू नका, पाण्याची पातळी वाढत आहे. आता बघितलं तुम्ही दुबेबागच्या इथे आम्ही उभा आहे, दुबेबागच्या इथे पाणी वाढतंय, पाणी कमी होत नाहीये आणि आता भरतीचं टायमिंग आहे त्याच्यामुळे पाणी अजून वाढेल. ग्राउंड फ्लोअरच्या लोकांना विनंती करतो, तुम्ही तुमचं सामान जे आहे ते थोडंसं व्यवस्थित ठेवा, का तर ह्या भागामध्ये पाणी तुमचं जेणेकरून तुमच्या सामानाची नासाधूस होणार नाही याची तुम्ही स्वतः प्रत्येकाने काळजी घ्या, एवढं सांगू शकतो. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नाली.